जास्त प्रमाणामध्ये बैठक काम करणारे रुग्ण, ज्यांच्यामध्ये अंगात असणारी उष्णता, यामुळे गुदभागाशी असणाऱ्या ज्या काही क्रिप्स, काही विशिष्ट प्रकारच्या ग्रंथी असतात त्या पिकतात आणि त्या पिकल्यानंतर शरीराचा स्वाभाविक गुणधर्म असतो की जी घाण आहे ती शरीराच्या बाहेर फेकली जाणं. अशा अवस्थेमध्ये गुदभागाच्या भोवती सूज येते, रुग्णाला ताप येतो, रुग्णाला वेदना होतात. हा आजार जर गुदभागाच्या खूप आतपर्यंत जर असेल तर बऱ्याच वेळेस बाहेरून वेदना नसतात, परंतु प्रचंड प्रमाणामध्ये ताप असतो. रुग्णाच्या रक्ताच्या तपासणीमध्ये WBCs ह्या वाढलेल्या असतात. प्रोक्टॉलॉजिस्टने याचे योग्य निदान केल्याच्या नंतर, ऍब्सेस हे निदान झाल्यानंतर तो पुयस्राव शरीराने जर स्वाभाविक मार्गाने बाहेर नाही काढला तर डॉक्टर छोटी शस्त्रक्रिया करून ऍब्सेस ड्रेनची ट्रीटमेंट करतात. ही अवस्था जर योग्य पद्धतीने मॅनेज नाही झाली तर याचे रूपांतर भगंदर किंवा फिस्चुला या किचकट आजारामध्ये रूपांतर होतं. मुख्यत्वे करून दुर्लक्षित फिशर, डायबेटीसचे रुग्ण आणि अतिलठ्ठ रुग्ण याच्यामध्ये ह्या पेरिअनल ऍब्सेसचे प्रमाण जास्त आढळून येते. तर योग्य वेळी योग्य डॉक्टरांनी त्वरित जर उपचार केले तर ह्या आजारापासून समूळ नायनाट करता येतो. त्याच अवस्थेमध्ये काही रुग्णांमध्ये फिस्चुलाची ट्रीटमेंट देखील प्रायमरी फिस्चुलोटॉमी नावाची शस्त्रक्रिया करून त्याच वेळेस केली जाते.